नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे कोरेगावच्या मैदानामध्ये आणि त्या मैदानामध्ये एक आदत एक बैल एक दिवसा एक बैल असं मैदान आहे. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आज एक टॉपचं आदतचं वासरू या बैलगाडा क्षेत्रातलं पळालं. नक्कीच कोणतं आहे चला बघूया. नमस्कार दादा. नमस्ते. नाव सांगा तुमचं. माझं नाव एस के पाटील वाणेवाडी. हां, नक्कीच आपलं काय आदत वासराचं नाव? आदत वासराचं नाव गाणाभाऊ. आमचा ह्यो खोंड मोन्या ग्रुप चिंचनेर हां 5248 एस के पाटील वाणेवाडी संतोष शेठ बर्गे या नावाने पळतो. आमच्या ह्या ग्रुपचा सगळ्यांचा खोंड आहे. बरं. नक्कीच आज कोणासोबत पायरा होता आपला गाणाभाऊचा? आज आपला हिंद केसी झालेला आपला कुमटेकरांचा वजीर याच्याबरोबर पायरा होता. गेल्या मैदानात बी हीच गाडी पळालेली, 2 नंबर केलता म्हणून आम्ही तीच गाडी आत्ता पण ठेवली. नक्कीच आजचं नियोजन कसं झालेलं? आजचं नियोजन आमचे मित्र पप्पू शेठ जगदाळे कुमट्याचे आणि राज कदम हे दोघंच नियोजन करतात बैलाचे. आम्ही त्यांना म्हणजे नाही का विचारत पण नाही कोणाबरोबर काय आहे, त्यांच्या पद्धतीने नियोजन चालू असतं. फक्त आम्ही त्यांना म्हणतो गाडी गुलालात राहिली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा असते. नक्कीच नक्कीच. आपला जो गाणाभाऊ आहे तो नक्कीच आता किती महिन्याचा आहे तरी? गाणाभाऊ आता 2.5 वर्षाचा, 2 वर्षाचा असेल. होय. आणि तो नक्कीच कोणत्या खांदी वगैरे पळतो काय? गाणाभाऊ एक आम्ही उजवी खांद्यानेच पळावतो त्याला. डावा खांद पण पळतो पण आम्ही उजव्या खांद्यानेच पळावतो. आजपर्यंत त्याला उजव्या खांद्यानेच पळवलेला आहे. नक्कीच गाणाभाऊचं जरा करिअर सांगा ना थोडं. गाणाभाऊ आम्ही घेतला नागठाण्याच्या मैदानात. आमचा बैलाबरोबर निशाणबरोबर पळायला होता. मला राजचा फोन आला. राज म्हणला शेट आपल्याला वासरू घ्यायचं आहे. मी म्हणलं बघ तुझ्या याने घ्यायचं असेल तर घेऊ म्हणलं. कारण आम्ही बी बैलांना कंटाळलेलो, कुठं गुलाल नव्हता काय नव्हता. राजला म्हणलं शेवटचं हे वासरू घेऊ आपण नाही का, म्हणून आम्ही तो खोंड घेतला. पण जो तो खोंड घेतल्यापासून त्यांनी मला कुठंच नाराज केलं नाही. म्हणजे जिथं जाईल तिथं तो फायनललाच आहे. आजपर्यंत असं कधी झालं नाही की तो बिना गुलालाचा माघारी आलाय, असं कधीच झालेलं नाही. प्रत्येक मैदानामध्ये गुलालाच असतोच. हो गुलालाच असतोच. नक्कीच काय वैशिष्ट्य आहे आपल्या गाणाभाऊचं? वैशिष्ट्य त्याचं असं आहे की गाडी तो पास होऊन देत नाही आणि जेवढा म्हणजे साईडची गाडी पळेल त्याला तोंड काढूनच तो पळतो. आणि जेवढा पल्ला असेल तेवढं जास्त स्पीड बैलाला. नक्कीच आपल्या गाणाभाऊने नक्कीच कोणत्या अशा मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे? गाणाभाऊनी आता चोराडीचं मैदान असेल, बरंच पेडगाव हिंद केसरी पेडगावला झाला तो. अजून बरेच असे कोरेगावचे झाले, तिकडं वाटारा वगैरे झाले, माळशिरस बागात झाले. माळशिरस बागात तर कायम विजोरीला झालं. असं बिना गुलालाचा बैल कधी नेला आणि माघारी येतच नाही. त्याचं नियोजन वगैरे कोणाकडे असतं का? नियोजन आमचा मित्र म्हणजे घरातलाच माझा माणूस आपला राज कदम हा सगळं नियोजन करतो तो. म्हणजे नियोजन म्हणण्यापेक्षा म्हणजे आम्ही कधी म्हणत नाही ते आमचा आहे तमचा आहे असला विषय नाही आमच्यात. आमचा सगळ्यांचाच बैल आहे तो. मग त्यांचा सगळ्या पोरांचा जीव आहे त्या बैलावरती. आपल्या गाणाभाऊच्या गाडीवरती ड्रायव्हर कोण असतात? आमच्या गाणाभाऊच्या ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर, परत चेतन ड्रायव्हर कारुंडे, परत भैया ड्रायव्हर पाडळीचा, अजून महेश आपशिंगचा, अजून काय राहतो अक्षय ड्रायव्हर हरपळवाडी, हर्षू ड्रायव्हर वागळवाडी. हे आपले ड्रायव्हर म्हणजे आपल्या बैलाला कुठला पण ड्रायव्हर चालतो. असं काय नाही की हाच ड्रायव्हर पाहिजे मग खोंड पळतो असं काय नाही. बैल पळणार असला हो. नक्कीच आज नियोजन तुमचं कुमटेच्या वजीर सोबत झालं आणि त्याचा आज गट कसा पळाला? गट चांगलाच पळाला. आमच्या गटात चांगलीच गाडी होती एक, म्हणजे नाही का त्यांना म्हणजे त्या बी गाडीला नाव नाही ठेवताना ती बी गाडी चांगलीच पळाली. पण आपण पुढच्या रानाला निकाल घेतला वजीरने आणि गाणाभाऊनी. नक्कीच आजच्या मैदानामध्ये कोणत्या गटामध्ये पळाली? 11व्या गटात पळालो आदतच्या. आदतच्या 11 नंबरमध्ये गट क्रमांक 11मध्ये गाडी पळाली. गाणाभाऊ आदत आणि कुमटेकरांचा वजीर ही गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. खूप खूप दादा शुभेच्छा तुमच्या गाणाभाऊला आणि तुमच्या टीमला सुद्धा. धन्यवाद.